काय सांगाल, तुमच्यावरती आरोप लागलेला आहे? मी वैभव दुर्योधन पाटील, मी राहणार वडवली. मी व्यवसाय करतो वडवली गावात. मंगेशी युनिव्हर्स वडवली गावात चालू आहे. याकरिता मी त्यांच्यासोबत 2 वेळा बैठका झाल्या. मला व्यवसाय कामधंदा मिळावा, गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्यासोबत 2 बैठका झाल्या माझ्या. तुम्हाला व्यवसाय कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काय झाला नाही. मग आता त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला याची हो, माहिती? नाही, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 10-15 दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता, पण याच्यानंतर आता 20 दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय हे आम्हाला आज माहिती पडलं. पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं. नेमकं काय प्रकार होता? काय नाही, याच्या आधी अगोदर आम्ही 2 वेळा बैठका झाल्या होत्या आमच्या. ही 3री मीटिंगसाठी आम्ही त्या बसण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी माहिती नाही, सीसीटीव्ही फुटेज आहे तिथे, त्यांनी चेक करावं तिथे काय दिसतंय का, आम्ही हप्ते मागतोय का काय मागतोय त्यांनी चेक करावं. काहीच नाही. हा चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. महानगरपालिका आता निवडणुका येत आहेत 1-1.5 महिन्यावर. हा आमच्या अपोजिटवाले त्यांना मिळून चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला आपण एक विकासक आहात आणि आपल्याला धमकी मिळालेली आहे. कोणी ही धमकी दिलेली काय सांगतो? आंबिवली स्टेशनजवळ वडवली गावाच्या भागात माझं एक काम चालू आहे, मंगेशी युनिव्हर्स नावाने. तिथेशी काही स्थानिक गुंड आहेत, वैभव दुर्योधन पाटील, आणखीन वैभव तेजस, सुनील पाटील, उध्रुव आणि अजून अशी 7 जणं. त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला ती सगळी दिली आहेत. ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या, काही एक्स्टॉर्शन म्हणूनच की काही मागण्यासाठी, तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं. तिथे मारामारीची धमक्या दिल्या. माझा सेल्स स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून लोकांना नाहक त्रास दिला आणि ही त्यांची 3री वेळ आहे. यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले, परंतु आता त्यांनी साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्या ह्याचं CCTV कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे. काय नेमकं पैशाची मागणी केली, काय केलं? त्यांचं पैसे मागणं हाच उद्देश. आम्ही स्थानिक आहोत, मग आमचं काय अशीच भाषा असते. त्याच्या व्यतिरिक्त मटेरियलच्या गाड्या आल्या त्यांना थांबवणं, चावी काढून घेणं, अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तिथे आम्हाला रोज जायचं आहे. ह्या सगळ्या लोकांची जर दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल? आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे, रेरा कायदा आहे, वेळेची बंधनं आहेत, वेळेत काम द्यायला हवं, अशी सगळ्या गोष्टी आहेत. ग्राहकांना संतुष्ट करायचं आहे, कामाची क्वालिटी पण पाहिजे. मग हे लोक म्हणतात आमचेच लोक येतील, आमचेच सप्लाय असतील, आमचेच कामगार असतील, तर असं चालत नाही. तिथे टेक्निकल म्हणजे स्किल आणि अनस्किल लोक तिथे काम करतात. सगळेच लोक तिथे स्थानिक काम करू शकत नाही, ही आमची अडचण आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ह्या एक्स्टॉर्शनच्या बाबतीत अगेन्स्ट आम्ही आहोत. आम्ही त्यांना काही कुठला दमदाटी केली म्हणून आम्ही त्यांना काही पैसे देणार, तर आता ते आम्हाला शक्यच नाही. ह्यापूर्वी त्यांनी 2दा ट्राय केला, ही 3रा ट्राय होता, म्हणून ही गुन्हा दाखल केलेला आहे.